रात्रीचा प्रवास करताना हायवेवरून किंवा इतर कोणत्याही रस्त्यावरून एक लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या घरच्यांची आपली सगळ्यांची काळजी घेऊन सगळ्यांचा विचार करूनच गाडी चालवायची. आता मी हायवेवरून चाललेलो आहे, तुम्ही बघत शकताय हा पुणे बेंगलोर हायवे. या हायवेवरनं जाताना मी माझ्या लेंथमधून चालू आहे. आता तुम्हाला माहीत असेल की हायवेला 3 लेंथ आहेत. आता बघा इथं काम चालू आहे त्यामुळे इथं लेंथ कमी करणार. एक 4 व्हीलरसाठी, एक अवजड वाहनं आणि एक 4 व्हीलर 2 व्हीलर असे आणि एक सर्व्हिस रोड. आता आपण ज्या लेनमधनं प्रवास करायचा आहे किंवा आपण ज्या लेनमधनं गाडी चालवायची ती सर्व्हिस रोडचा रोड किंवा त्याच्या बाजूचा रोड. म्हणजे एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला तर लेन कोणती सांगत नाही, पण हायवेच्या कडनं आपल्याला हायवे इकडल्या बाजूला सोडून आपण बाजूनं जायचं. कारण का रात्रीची वेळ असते, कोणती गाडी आवरते किंवा कंट्रोल होत नाही. तर आपल्याला रात्रीच्या वेळेला आपण आपल्या आणि आपल्या घरच्यांची काळजी करून सुरक्षित घरला जायचं आहे. त्यानुसार आपण आपल्या पद्धतीने गाडी चालवायची. पुढून येणारी किंवा मागणे येणारी गाडी कशी येईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळं आपण आपली काळजी घ्यायची, आपल्या घरच्यांची काळजी घ्यायची आणि गाडी व्यवस्थित चालवायची. आता प्रत्येक ठिकाणी हायवेवरती सर्व्हिस रोडचं वगैरे काम चालू आहे, तर त्यामुळं गाडी लक्षपूर्वक काळजी देऊन चालवायची. जर तुम्ही जास्त उशिरानं प्रवास करत असाल तर रात्रीचा जास्तीचा प्रवास टाळा. कारण कोणती एखादी जर इमर्जन्सी आली तर त्यावेळी तुम्हाला रात्री रोडवरती कोणी अवेलेबल नसणार आणि जी मोठी वाहनं वगैरे असतात त्यांची स्पीड वगैरे जास्त असते, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही इमर्जन्सीला तिने मदत करू शकत नाहीत. केली तरी चांगलीच आहे, इमर्जन्सीला मदत कधी पण मागावी कोणाकडं. पण ज्यादा करून रात्रीचा हायवेवरचा प्रवास किंवा लांबचा प्रवास टाळा जर तुमच्यासोबत लेट वगैरे असतात. जर तुम्ही मित्र वगैरे असाल, पोरं असाल तर काय एवढा विषय नाही, कारण एकाला दोघाला तिघं असं असली की चांगलं जातं. पण ज्यावेळी तुम्ही लेडीजसोबत वगैरे प्रवास करणार असाल, तुमच्या घरातली महिला किंवा कोणती मुलगी वगैरे जरी कोणी असेल तर रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा. मग तो हायवेवरचा असू दे किंवा आडवाटेवरचा. आणि जे लोक ड्रिंक वगैरे करतात त्यांच्यासाठी एक विनंती करतो मी, दादानो तुम्ही ड्रिंक वगैरे जर केल्यानंतर गाडी चालवणार असाल तर तुम्ही, दादा काय सांगतो तुम्हाला, जर तुम्ही ड्रिंक वगैरे करून गाडी चालवणार असाल रात्रीच्या वेळी किंवा तुम्ही हायवेवरून जर शक्यतो ड्रिंक करून वगैरे येत असाल तर काळजी घेऊन गाडी साईडने चालवा. कारण कसं असतं, मोठी वाहनं किंवा 2 व्हीलर गाड्या वगैरे बाकीच्या असतात त्या नाईटला फास्ट असतात, त्यांच्या गाडीला स्पीड जास्त असते आणि तुम्हाला गाडी चालवताना वगैरे कोणता त्रास होऊ नये, आपल्यामुळे कोणाचे काही नुकसान होऊ नये किंवा तुम्हाला कोणतं नुकसान होऊ नये, त्यामुळे तुम्ही गाड्या हायवेवरून चालवताना किंवा आडवाटेनं चालवताना शिस्तात चालवा. आणि शक्यतो ड्रिंक करून गाडी न चालवण्याचा प्रयत्न करा. पण काय जरी असेल चालवत असाल तर काळजी करू. मी वेगळ्या विचारांचा माणूस आहे, तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही बिना ड्रिंक करता गाडी चालवूच नका किंवा ड्रिंक करू नका. तुमच्यासोबत माझ्यासोबत फक्त आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. ड्रिंक करून गाडी चालवणार असाल तर काळजीपूर्वक गाडी चालवा. साईडनं आपापल्या लेंथमधनं आपापल्या कडनं गाडी चालवून घरापर्यंत या. सुरक्षित गाडी चालवा, काळजी घ्या. आणि आता सगळ्यांसाठी, जर रात्रीच्या वेळी कोणी मुलगी वगैरे किंवा महिला वगैरे गाडी चालवणार असतील तर त्यांनी जर जास्त काळजीपूर्वक गाडी चालवा. कारण रात्री रस्त्यावरती असणारे अनेक खड्डे किंवा रस्त्यावरच्या हायवेवरच्या कोणते स्पीड ब्रेकर किंवा रस्त्यावरती आता हायवेवरती काम सुरू आहे, तर त्यामुळे तुम्हाला गाडी चालवताना किंवा थांबवताना कोणताही अडचण येऊ शकते किंवा अचानक कोणी हायवेला ट्रक 2 व्हीलर कोणती गाडी कशी आडवी मारते सांगू शकत नाही. त्यामुळे गाडी कंट्रोल झाली पाहिजे. आता तुम्ही बघू शकताय एकदम 3 लेन होत्या पण आता एकदम 1 लेंथ करण्यात आल्या. एका लेंथमध्ये पण पलीकडच्या बाजूला 1 लेंथ आहे, या बाजूला 1 लेंथ आहे. त्यावेळी तुम्हाला गाडी कंट्रोल झाली पाहिजे. त्यामुळं काय सांगतोय की गाडी सावकाश चालवा. महिला जर कोणी नाईटला ट्रॅव्हल करणार असते त्यांनी शक्यतो नाईटला ट्रॅव्हल टाळा. पण जर इमर्जन्सी आली आणि तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग करावंच लागलं तर काळजीपूर्वक गाडी चालवा. आपली काळजी घ्या, आपल्या घरच्यांचा विचार करा आणि गाडी शिस्तात चालवा. आणि आता शेवटचा विषय, रायडर लोकांसाठी, जी पोरं विदाऊट रायडर ॲक्सेसरीज गाडी पळवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी तर रात्रीच्या वेळी गाड्या सावकाश चालवा. कारण एखादा कोणताही जीव आडवा येण्याची शक्यता असते किंवा हायवेवरती कोणती गोष्ट दिसत नाही. मी सर्वांसाठी आता रायडर लोकांसाठी का म्हणलं की नाईटला गाड्या फास्ट असतात, कारण नाईटला ट्रॅव्हल करणं म्हणजे एवढं इझी आहे की कोण आडवं नसतं किंवा धूळ वगैरे डोळ्याचा येत नाही, कोणती किडं वगैरे असलं तर आपण गॉगल टाकलं असतं किंवा हेल्मेट घातलेलं असतं. पण